थोडंसं एक्सप्लेन करा. म्हणजे काय की घटस्फोट जेव्हा होतो पहिल्यांदी किंवा पहिल्यांदा आपण म्हणूया की घटस्फोट होतो म्हणण्यापेक्षा आपण कंपॅनियनशिपमध्ये जातो, ॲक्सेप्ट करतो की आता हा माझा जोडीदार किंवा ही माझी जोडीदार 100%. ही कंपॅनियनशिपमध्ये जेव्हा जायचा निर्णय घेतो तेव्हा जो तो आपापल्या पद्धतीने विचार तर करत असतो. प्रेमात पडलेलं असेल तर गोष्ट वेगळी असते, कारण प्रेमात पडल्यावर लोकांना त्या प्रेमात पडलेल्यांना एक वेगळ्या प्रकारचं जग दिसायला लागलं असतं आणि तो जो प्रभाव असतो ना तो प्रेमाचा असतो. म्हणजे आम्ही इंडस्ट्रीमध्ये करतो बिफोर अँड आफ्टर, तसं प्रेमात पडल्याच्या आधीचं जग आणि प्रेमात पडल्यानंतरचं जग तेच असतं. पण प्रेमाचा तो सुंदर चष्मा असल्यामुळे सगळं सुंदर सुंदर दिसायला लागतं आणि काही चुकीचं नाही, कारण ह्याच्यासाठीच प्रेम करतं. प्रेमाची व्याख्याच ही आहे की प्रेमाने जेव्हा मी जगाकडे पाहायला लागतो किंवा माझ्याकडे पाहायला लागतो तेव्हा मुझे बहुत अच्छा लगता है. सो मी निर्णय काय घेतला आहे हिच्याबरोबर का ह्याच्याबरोबर जाण्याचा, की तो पुढचं मला दिसतं की हे जे प्रवास आहे, या जर्नी जो आहे लाईफचा, हा एकमेकांबरोबर खूप छान होईल. ॲसम्पशन आहे. आता ह्या ॲसम्पशन मागे काहीतरी विचार तर झालेला आहे, पण मग असं दिसतं की हे ॲसम्पशन सुरू झालं, दोघंही 4-5 पावलं म्हणजे आपण म्हणूया 1-2 वर्ष एकमेकांबरोबर जगायला लागली आणि फटकन आम्हाला जाणवतं की अरे त्यातल्या एखाद्याला जाणवायला लागतं की हे बरोबर नाही आहे. बरोबर नाही म्हणजे काय, मी जी ॲसम्पशन्स गृहीत धरली होती तिला धक्का लागतोय ये तो हमने सोचा है. आणि असं जेव्हा येतं तेव्हा माझ्या मते खरी कसोटी रिलेशनशिपची सुरू होते. कारण जो एक छान पायगडा घातलेल्या असतात लग्नाच्या सुरुवातीला, अपेक्षांच्या, एकमेकांना खुश करण्याच्या, ज्याला छान आहेत आमचे बामसर त्याला छान म्हणायचे आराधनामध्ये नकळत आपण काय असतो, माझ्यामध्ये छान आहे तेच प्रकट करत असतो. हे अजून सोपं करून सांगा. आराधन हा शब्द तसा खूप जड. प्रियाराधन हा शब्द आहे, तसं देवीची पण आराधना करतो हा एक शब्द आहे. जेव्हा आपण पूजा करतो एखाद्या दैवताची त्याला शब्द आहे आराधन. मग आराधनाची खरी जी व्याख्या आहे ती त्या दैवतातल्या गुणांची पूजा मी करावी असा आराधनाचा शब्द आहे. दुसरा जो आराधनाचा शब्द आहे की ज्याची मी पूजा करतो तो माझ्यावर प्रसन्न व्हावा. तो प्रेमामध्ये आपण जे आराधन म्हणतो हे खरं तर एकमेकांना प्रसन्न करण्यासाठी, आणि फायनली ती अंगठी जी आहे आणि मग ते असा चेहरा असतो आपला, अय्यो तसं सगळं होतं ना. ते विषय तो आहे की ते आराधन झाल्यावर असा चेहरा केल्यावर हे ह्या क्षणाची मी वाट पाहत होते केव्हा होतो असं आहे. बरं जेव्हा खरी वास्तवाला सुरुवात होते, मग त्या वास्तवाला सुरुवात एकदम छोट्या गोष्टी पण होऊ शकतं. मी छोट्या गोष्टी जसं म्हणजे याला घामाचा खूप वास येतो. तू आता हसतेस पण ह्याच्यामुळे तीव्र वाद झालेले मी अनुभवलेले आहेत काउन्सिलिंग केसेसमध्ये. नमस्कार, आशा आहे आमच्या ह्या गप्पा तुम्हाला सहज वाटल्या असतील. या सहजतेमधून आम्हाला काही गंभीर विषयांना हात घालायचा आहे. मागच्या एपिसोडला तुम्ही ज्या पद्धतीने सजेशन्स दिले, कमेंट्स दिले, प्रश्न विचारले, तसेच याही एपिसोडला तुम्ही विचाराल अशी पण एक आशा आहे. आणि ज्या तुमच्या सजेशन असतील त्या सगळ्या आम्ही इन्कॉर्पोरेट करू. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका.